स्वराज्य उद्योग समूह नवगिरे स्पोर्ट यांचा सत्कार करण्यात येतोय शिवनेरी बॉयज जुगावेडी यांच्याकडून, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। संतोष सावंत अध्यक्ष हे त्यांचा सत्कार करतील। पुढचा चेंडू, हा चेंडू तडकावलाय लेग साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय त्या मागे, एक धाव धावून पूर्ण केलेलाय आणि थांबण्याचा इशारा केलाय, तो एक धाव मिळते या ठिकाणी। चांगला चेंडू या ठिकाणी। जय हनुमान क्लब घाटेवाडी यांनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि आपली चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं, याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येते। त्यांच्या कर्णधारांनी टीमने यायचं आहे ते सन्मान चिन्ह घ्यायचंय। जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी। पुढचा चालू असलेला सामना बहिरेवाडी वर्सेस काळेश्वरी 11 घाटेवाडी। गोलंदाज सुनील, चांगला चेंडू, चेंडू जातोय हवेत, स्वतः गोलंदाज त्यामागे येतोय आणि झेल पकडतोय फॉलो थ्रो मध्ये, चांगला झेल म्हणावा लागेल आणि पहिला झटका लागतोय तो काळेश्वरी 11 घाटेवाडीला, झेलवाद होतोय तो देवानंद टीजे। सन्मान चिन्ह जय हनुमान क्रिकेट क्लबचे कर्णधार यांनी यायचे सन्मान चिन्ह घ्यायला आणि त्यासोबत नवगिरे स्पोर्ट्स यांच्याकडून जे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केली होती प्रत्येक सामनावीरास, त्याबद्दल शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतायत ते अध्यक्ष आमचे कर्णधार संतोष सावंत। ज्योतिबा कदम यांनी यायचं आणि आपला छोटासा सत्कार करतोय ते स्वीकारायचा आहे, सन्मान चिन्ह देण्यात येते। जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी। श्रेयस डीजे श्रेयस फोटोग्राफीचं काम करतोय। नवगिरे स्पोर्टचे ज्योतिबा कदम आणि आदिनाथ पवार यांच्या वतीने सत्कार स्वीकारतायत ते। आपल्या या टीम साठी एक स्पॉन्सरशिप केली होती आणि चांगली स्पॉन्सरशिप। टॉस का बॉस मध्ये तिथं सत्कार घ्या, इथं समोर, तिथं समोरच्या सगळ्यांनी इथं समोर बसलं तरी चालेल, इकडे येऊन अलीकडे जागा आहे। दुसरा षटक शुभम, फलंदाज आलाय नवीन तो किरण आणि सुदेश। शुभम पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं ते सुनील यांनी, तसंच दुसरं षटक हाताळण्याचा प्रयत्न करेल तो शुभम विरेवाडी संघाकडून। एक धाव गेलेली आहे, छोटीशी मिसफील्ड, फंबल होतोय पण नियंत्रण मात्र सुटलेलं नाही आणि एक धाव फक्त खर्ची करतोय तो शुभम। या ठिकाणी स्वराज्य उद्योग समूहाच्या अंतर्गत असलेला नवगिरे स्पोर्ट्स यांनी या ह्याच्यासाठी टी शर्ट स्पॉन्सर केलेले, त्यांचा छोटासा सत्कार या शिवनेरी बॉयज जुगावेडी यांच्याकडून करण्यात आला। असं सहकार्य त्यांचं प्रत्येक टुर्नामेंटला असतंय आणि करत असतात, त्याबद्दल शिवनेरी बॉयज आभार आहे। हा मात्र स्लोअर वन, खऱ्या अर्थानं फलंदाजाला चकवण्यात यश मिळवतोय तो शुभम। स्लोअर वन, अगदी फुलटॉस वाटला पण तो शेवटपर्यंत नाही सापडला। दुसरा षटक
शुभम. हा चेंडू मात्र घेतलाय, टप्प्यावरचा चेंडू भिरकावलाय लेग साइडला. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि लगेच आपला चेंडू परतवतोय तो क्षेत्ररक्षक आपल्या यष्टीरक्षक कडे आणि एका धावेवर समाधान मानावला होतोय तो काळेश्वरी 11च्या फलंदाजांना. मार्च रन त्या उन्हात चालू असलेले हे अत्यंत चुरशीचे सामने. पुन्हा एकदा स्लोअर वनचा प्रयत्न, चेंडू भिरकावलाय, बघूया काय होतंय. आता मात्र खरपूस समाचार आणि आता मिळतोय पुरेपूर षटकार वसूल केलाय तो मात्र सुदेश. ओपनिंगला आले सुदेश आणि त्यांनी दाखवलं पहिला चेंडू मी चकलो होतो, पण आता मात्र चकलो नाही. त्या पहिल्या चकलेल्या चेंडूचा भरपूर खरपूस समाचार घेतला आणि चेंडू लेग साइडच्या दिशेला भिरकवला, थेट सीमारेष बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. पुढचा चेंडू आउटसाइड एज झाला होता. या ठिकाणी हिट केलंय पण पुढे बॅकअप बघितलाच नाही आणि हिट केलं आणि एक एक्स्ट्रा धाव मिळते ती 2 धावा या ठिकाणी. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 2 षटकं संपतायत. चांगली षटकं या ठिकाणी प्रदर्शन झालं 2 षटकात त्यांचं. 14 धावा, 1 गडी गमावलेला आहे आणि आता 2 षटकांचा खेळ बाकी. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते राजेंद्र. केदारनाथ 11 ढपळवाडीचे खेळाडू आकाश यांनी आपल्या संघाचं सन्मान चिन्ह घ्यायचंय. आकाश त्यांना सन्मान चिन्ह देते समाधान सावंत यांनी. समाधान सावंत हे देतील. या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू. चांगले 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले ते राजेंद्र यांनी. सामना करतात किरण. हा चेंडू लेग साइडला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक येतोय, मिसफिल्ड होते पण या ठिकाणी मात्र तुम्हाला बॅकअप असल्यामुळं ते शक्य झालं. पुढच्या धावांचं जे संकट होतं ते टळलंय आणि 2 धावा या ठिकाणी मिळवल्या त्या काळेश्वरी 11 घाटेवाडी. पुढचा चेंडू हा मात्र लेग साइडला भिरकवलाय. चेंडू जातोय नो मॅन्स लँड. दणदणीत खणखणीत चौकार. अशी फटकेबाईची गरज असणार आहे ती काळेश्वरी 11 घाटेवाडीला, कारण पहिल्या 2 षटकात आपण जशी म्हणावी अशी धावसंख्या जमवण्यात अपयश आलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आता मात्र धावांसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. याच्या आधीच्या सामन्याचा जर विचार केला तर सेम अवस्था होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा झाल्या होत्या, पण त्यानंतर मात्र त्यांनी चांगले आक्रमण दाखवलं आणि धावसंख्या आपली सन्मानजनक 45 धावापर्यंत घेऊन गेले होते. त्यामुळे तो सामना जिंकणंही शक्य झालं होतं. तुम्हाला जर जिंकायचे असेल तर तुमच्या गोलंदाजांना कुशन आणि फलंदाजांना धावा करणं गरजेचं राहते. राजेंद्र पुढचा चेंडू. हा चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेने. चेंडू आहे हवेत, क्षेत्ररक्षक त्यामागे धावतोय. 1 बाउन्स, दुसरा बाउन्स पकडलेला आहे. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो सुदेश बाद होतोय. 2 धावा जमवण्याचा प्रयत्न होता. कालपासून बघितलेल्या प्रत्येक सामन्यात हेच झाले. संघासाठी जावा एखादा खेळाडू आपली विकेट कॉम्प्रोमाइज करतो त्यावेळेस तो संघाचा विचार करतो, ना की आपल्या वैयक्तिक खेळाचा. 1 धाव संघाला मिळेल तर त्याचा फायदा होईल याचा विचार करून तो सुसाइड अटेम्प्ट देतो आणि आपला विकेट गमावतो.
सुदेशची जागा घेण्यासाठी येतोय तो निरंजन. राजेंद्र. हा पण चेंडू तडकावलाय अलॉंग दी कार्पेट, पण चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. विरेवाडी टीमचे सतीश क्षेत्ररक्षणामध्ये चांगली चपळाई दाखवले. एकच धाव देण्यात यश मिळवतात ते गाठेवाडी टीमला सतीश, आणि एका धावेने या ठिकाणी षटक क्रमांक 3 समाप्त होतंय आणि 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 22. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. चांगला चेंडू, पण या ठिकाणी थँक्यू. चांगला चेंडू, चांगला चेंडू डोक्याच्या उंचीपर्यंत टप्पा हाफ ट्रॅकर होता, पण फलंदाज मारू शकणार नाही अशा पद्धतीने टाकलेला हा चेंडू होता निरंजन याच्यासाठी. गोलंदाजीमध्ये चांगलं स्किल दाखवतोय तो जीतो. पुन्हा एकदा चेंडू, चेंडू एज लागतोय आणि काय फिल्डिंग म्हणावं लागेल. डायरेक्ट थ्रो केला, एसट्या उद्ध्वस्त, धावचित केलं ते फलंदाज. हर्षवर्धनला त्याला साथ देत आहेत ते डीजे मयूर आणि आपले पुन्हा एकदा चेंडू, अजून एक विकेट. काय चाललंय. 2 चेंडू 2 गडी बाद. नवीन फलंदाज आला सुमित, संघासाठी कसलाही धाव द्यायचंय. वेळेची पाबंदी बघायची आहे, उशीर करायचा नाही उगाच. फलंदाज आलेला आहे पृथ्वीराज. काळेश्वरी 11 घाटेवाडीसाठी पुढचे फलंदाज पृथ्वीराज. सामना करतोय तो जितेंद्र. पुढचा चेंडू, हा चेंडू जातोय मात्र अवांतर धाव देऊन. पंचांच्या हात जमिनीला समांतर आणि धाव मिळते अवांतरच्या रूपाने 1 धाव. वाईड चेंडू 1 धाव मिळते. यावर मात्र चांगला कट केला आणि चौकार मिळाला या पृथ्वीराजला. कारण 1 जरी अवांतर धाव मिळाली त्यामुळे मिळालेला पुढचा चेंडू. पुढचा चेंडू जितेंद्रचा. सामना करतोय पृथ्वीराज. हा चेंडू मात्र चांगला अत्यंत चपळाईने ऑफसाईडच्या दिशेला टोलवलाय. चेंडूचा पाठलाग करतायत 2 तरणे क्षेत्ररक्षक, पण गेला चौकार.
नुसते धावत राहिले आणि 2 चेंडूवर 2 चौकार मिळवण्यात यश मिळवलंय ते पृथ्वीराज याने आपल्या संघासाठी 8 धावा गोळा केल्यात आणि या मोलाच्या धावा मानाव्या लागतील कारण या 8 धावींच्या 4 षटक संपतायत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31 धावा आणि जिंकण्यासाठी बहिरेवाडी 11 विरेवाडी भैरवनाथ 11 यांना 32 धावांची गरज. टीम एम्पायर धायटी त्यानंतर करंजोशी आणि जे स्पोर्ट जळव या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया इथं यायचंय. टीम एम्पायर धायटी करंजोशी 11 आणि जे स्पोर्ट जळव कर्णधारांनी कृपया इथं यायचंय आणि त्याच्यासोबतच भैरवनाथ 11 साखरवाडी वर्सेस शिवशंभो बोरगेवाडी या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मध्ये मी टीम एम्पायर धायटीला विनंती करतो की त्यांनी इथं समालोचन कक्षाच्या समोर बसायचं आहे आणि टॉस का बॉस कक्ष मोकळं करायचं आहे. टीम एम्पायर धायटी या ठिकाणी आता टॉस का बॉस मध्ये येणार आहेत ते भैरवनाथ 11 साखरवाडी वर्सेस शिवशंभो बोरगेवाडी आणि भैरवनाथ 11 विरेवाडी या संघाला आयोजकांच्याकडून निवेदन असेल की कृपया आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, अंपायर सुद्धा आहेत, तर आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि वेळेचं बंधन पाळायचं आहे. भैरवनाथ 11 विरेवाडी कृपया यायचं आहे. करंजोशीचे कॅप्टन करंजोशी संघाचे कर्णधार कोण असतील कृपया माईकशी संपर्क साधायला लवकर यायचा आहे. करंजोशी सोबत टॉस का बॉस मध्ये भैरवनाथ 11 साखरवाडी आणि शिवशंभो बोरगेवाडी या दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. बॉल द्यायचा आहे ते जुन्या बॉल साठी द्या. धर्मेंद्र पवार स्टार फलंदाज आपल्या सह्याद्री असोसिएशनचा यांनी टॉस करून घ्यायचा आहे. भैरवनाथ साखरवाडी वर्सेस शिवशंभो बोरगेवाडी. धर्मेंद्र पवार अप्पा एज इज जस्ट नंबर याचं उदाहरण म्हणजे मुकुटराव अप्पा. कॉइन घ्यायचंय. चिट्ट्या पाडून झाल्यानंतर लॉटच्या टॉस घ्यायचा आहे तो अप्पांच्या असते. या ठिकाणी टॉस होतोय भैरवनाथ साखरवाडी आणि शिवशंभो बोरगेवाडी. तो अप्पांच्या हस्ते टॉस होतोय. कर्णधार बोरगेवाडी शिवशंभो. तोपर्यंत लॉटचा पाडून घ्या. लॉट मधलं संतोष लॉटच्या चिठ्ठ्या पाडून घ्या. संघ जर उपस्थित नाही झाला पुढच्या 5 मिनिटात
आलेले आहेत बुरगेवाडीचे कर्णधार पण आलेले आहेत धावत धावत. चला सामना चालू करायचा आहे. शुभम आणि सुनील अशी जोडी विरेवाडीकडून आलेली आहे आणि त्यांच्यासाठी समोरची गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो निरंजन. पहिला चेंडू उलटा चेंडू लेग साइड दिशेने टोलवलाय. शुभमने या ठिकाणी माघारी धाडले ते सुनीलला. रनआउटचा प्रयत्न केला पण अयशस्वी. पंचाने फेटाळला. चांगली फलंदाजी या ठिकाणी. कल्पेश सपकाळ सह्याद्री असोसिएशनचा प्रथमेश ठाकरे यांनी शुभम साठी बक्षीस आलेलं आहे 3 षटकारासाठी 3333 सलग 3 षटकार आणि 3333. सह्याद्रीचा प्रथमेश ठाकरे कल्पेश यांनी बक्षीस आणले शुभम साठी. बघूया शुभम ते स्वीकारतो का. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली विरेवाडी टीम आणि ते आव्हान थोपवण्याचं काम करेल ते काळेश्वरी 11 घाटेवाडी. साखरवाडी टॉस विन आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. साखरवाडी टॉस विन या ठिकाणी व्हाईट बॉल. एक अवांतर धाव या ठिकाणी देऊन जातोय. अपील केली होती ती फक्त वाईड वाचवण्यासाठी असं त्या अपील मधनं दिसून आलं. एक नवीन स्ट्रॅटेजी म्हणावं लागेल. पुढचा चेंडू सामना करतोय तो शुभम आणि शुभम साठी आत्ताच पारितोषिक आले ते कल्पेश सपकाळ. 3 षटकार सलग 3333 रुपये. सामना करतोय निरंजनचा. पहिला चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि सुंदर झेल पकडलाय आणि या ठिकाणी शुभमची खेळी संपुष्टात येते ते एका सुंदर झेलने आणि बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो विरेवाडी टीमला. 1 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय विरेवाडी संघाचा शुभम डीजे मयूर. पुढे शुभमची जागा घेतोय तो रवींद्र. फटकेबाजीसाठी ओळखला जातो हा रवींद्र. सह्याद्री असोसिएशन लीग मध्ये अनेक मॅचेस मध्ये एक हाती मॅच फिरवण्यात हातखंड असलेला हा रवींद्र. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावांचं लक्ष तसं अवघडही नाही पण तसं सोपंही नाही. कारण ह्या जरी धावा दिसत असल्या 32 तरी त्या कराव्या लागणार सुद्धा नाहीत हेही तितकंच खरं आहे. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतोय तो निरंजन. आणि सामन्यात स्पीडअप घ्यायचा आहे सर्वांनी. वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. चालू चालू हा चेंडू ऑफसाईडला टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढाच चांगला थ्रो आणि त्या थ्रोला बॅकअप पण मिळालाय. 1 धाव गेलेली आहे. मात्र चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तेवढी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय तो निरंजन. पहिलं षटक जे की क्षेत्ररक्षण पाबंदी असते. 2च खेळाडू फक्त बाहेर बाउंड्री रायडर्स म्हणून असतात. अशा वेळेस 1 धाव देणं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण हलवतोय पहिल्या षटकात. पुढचा चेंडू सामना करतोय सुनील. हा चेंडू मात्र बॅटची कड चाटून जातोय आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे. बाद झालेला आहे हा खेळाडू आणि खर तर चांगला धक्का हा विरेवाडी संघाला पुन्हा एकदा मिळालेला आहे. दुसरा सुनीलच्या रूपानं. पहिला शुभम आउट झाला ओपनर आणि त्याचा जोडीदार. आता सुनील बाद होऊन तंबूत परतताना दिसतोय डगआउटच्या दिशेने. डगआउट मध्ये जे घाटेवाडी टीमचे दुसरे बसले आहेत त्यांनी कृपया विरेवाडी टीमला बसण्यासाठी जागा द्यावी. ज्या संघाची बॅटिंग असेल त्यांनी तिथे डगआउट मध्ये बसायचं आहे. तो तुमच्यासाठीच उपलब्ध केलेला आहे. कारण उन्हामध्ये एवढं उन्हात उभं राहण्यापेक्षा पलीकडे बसला तर खूप छान होईल.
पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळतोय तो निरंजन. फलंदाजीत भलेही चमक नाही दाखवता आली, पण गोलंदाजीत मात्र तो आपली धार दाखवून देतोय. 2 गडी गमावलेत, 2 गडी 2 मोहरे. विरेवाडी टीमच्या टिपण्यात यश निरंजनला. बॅट्समन आलाय सतीश आणि पुन्हा एकदा सतीश साठी तेच बक्षीस आले. 3 षटकार 3333. हा चेंडू अवांतर वाईट चेंडू. वाईट चेंडू गेल्यावर बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 3 षटकाराला 5555. कल्पेश सपकाळ यांच्याकडून सह्याद्रीचा प्रथमेश ठाकरे. बघूया सतीश काय करतोय. शुभम सारखा मोहात येतोय की आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय. दोन्ही गोष्टी शक्य. सतीश सामना करतोय निरंजनचा. हाई चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा पंचांच्याकडे दाद मागतोय सर्व संघ, पण नाही, पंचांनी आपली फेटाळलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय निरंजन. पहिल्या षटकात अवांतर धावा दिल्या, पण आपल्या गोलंदाजीत अजूनही त्यानं मोठा फटका दिलेला नाही. याचा अर्थ चांगलं कौशल्य आणि चांगली पकड आपल्या गोलंदाजीची दाखवून देतोय तो निरंजन. सामना करतोय सतीश. पुन्हा एकदा उसळत्या टप्प्याचा चेंडू. हे षटक संपतय. पुढे येऊन मारण्याचा चांगला प्रयत्न होता, पण चेंडू उसळल्यामुळे तो कनेक्टच नाही झाला. चेंडू निर्धाव आणि षटक संपतय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 3 आणि गडी बाद होत आहेत 2. 2 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. चांगले षटक हाताळले ते या ठिकाणी निरंजन आपल्या टीम साठी. उल्लंघन केले असा त्याचा अर्थ होतो आणि 2 धावांची पेनल्टी सामोरं जावं लागतंय ते विरेवाडी संघाला. चांगला संघ आहे. या छोट्या छोट्या चुकातून शिकण्यासारखं असतं. याच्या अगोदरच्याच टीमला आपण पेनल्टी दिली होती. छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. क्रिकेट हा नियमांचा आणि काटेकोरपणे पालन करणाऱ्यांचा खेळ आहे. नियमांचं उल्लंघन क्रिकेटमध्ये कोणच खपवून घेत नाही. पहिलं षटक संपतंय. पॉवर प्लेच्या षटक समाप्तीनंतर आता ओपन फील्ड साठी रिस्ट्रिक्शन नाही. आता ओपन फील्ड झालेले आहे आणि पुढचं षटक घेऊन आलेत ते किरण. मिसफील्ड झाली होती प्रत्येक चेंडूवर. आता या ठिकाणी खेळ पलटवण्याचे कसब या दोन्ही टीमकडे असणार आहेत. कारण आपलं क्षेत्ररक्षण जसं सजवलंय त्या प्रमाणात गोलंदाजी करण्याचं कौशल्य दाखवायचं ते गोलंदाजाला, आणि या क्षेत्ररक्षणाला छेदून भेदून आपली फलंदाजी ओपन करायची आहे ती फलंदाजाला. पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू निर्धाव. मारण्याचा प्रयत्न, टोलावण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या वेगाने भिरकावण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. स्कोर थर्ड अंपायर जायचंय. असोसिएशन थर्ड अंपायर जायचंय. प्रो गोलंदाजीसाठी ऍक्शन घेतली आणि त्याच्यासाठी थर्ड अंपायर जायचंय.
सतीश यांच्यासाठी बक्षीस आलंय. लगातार 3 षटकार. पुढचा चेंडू सामना करतोय सतीश. हा चेंडू वाईड, अवांतर धाव देऊन येतोय. वाईड चेंडू लेग स्टंपच्या एसटीच्या बाहेर. सोयर मारा म्हणावा लागेल तो गोलंदाज किरण कडून. अनेक अवांतर धाव देऊन जातोय तो विरेवाडी संघाला. कमी धावेचा पाठला करताना खरी दमछाक होते, कारण धावा कमी असतील तर त्या जमवणं पण गरजेचं असतंय. चांगला फटका जमवण्यासाठीचा चेंडू होता, पण त्यावर मात्र एकच धाव खर्ची करतोय तो किरण. हा चेंडू टोळलो आहे लेग साइडच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, थोडस फंबल होतंय, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते रवींद्र याला. सतीश आणि रवी अशी विरेवाडीची एक चांगली फलंदाजीची जोडी म्हणावं लागेल. पुढचा चेंडू सतीशने उचललाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, एक धाव देऊन जातोय ते विरेवाडी संघाला. एका एका धावेने फरक पडणार नाही, पण या ठिकाणी पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाचा अडथळा ना. बॉलर थ्रो बॉलर तर नो बॉल दिलाय पंचांनी. थर्ड अंपायर मागवलाय. फेकीसाठी नो दिलेला आहे आणि या गोलंदाजाला आता या वर्षभरासाठी दंडित करण्यात येत आहे. पुढच्या लीगच्या आपल्या सह्याद्रीच्या कोणत्याही सामन्यात याला गोलंदाजी नाही करता येणार, कारण आपल्या ऍक्शनवर जो आक्षेप घेतला होता तो आक्षेप पंचांनी तपासला आणि त्याच्यानंतर आपल्याला दंडित करण्यात येत आहे या गोलंदाजाला. तुमच्या आक्षेपावरच घेतलेल्या बघण्यानंतर ते दंडित करण्याचं काम पंच करतात. तुमच्या खेळाच्या कोणत्याही वेगळ्या विषयाला बाकीच्या कुणी बोलू नका. सगळे असोसिएशनचे सगळे बघतील. खेळाडूंनी मैदानात जायचंय. खेळाडूंनी मैदानात जायचंय. पाठीमागे येऊन चर्चा करायची. बाकीच्या खेळाडूंनी आज जायचंय. खेळाडूंनी आज जायचंय. या ठिकाणी या संघ भावनेला किंवा खेळाला धरून खेळ होत नसल्या कारणानं या ठिकाणी पेनल्टीलाइज केलं जातंय संघाला.
या खेळाला ते पंचांना विचारून आलाय. खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. पंचांना विचारून पंचांनी बोलवल्यानंतर तो आलाय. तुम्ही बघा तुम्ही आता 10 मिनिटं जी वाया घालवली ना, यात 3 ओव्हर झाले असते. आता गरज नसताना या गोष्टी सगळ्या करतायत. संघाचा स्कोर आहे 10 धावा. तुमचा 12वा खेळाडू इथं आहे. त्याला माहित आहे त्या धारणा कशा झाल्या, त्यामुळे कुणी मागे यायचं नाही. तुमचा खेळाडू इथं आहे. प्रत्येक वेळेस हे ऍक्शन घेण्याचं संघ बाद करण्याचे डिसिजन घ्यायला लागला असोसिएशनला. कुठल्या त्या मायनस केल्या तुमच्या खेळाडूला विचारा ना, की तिथं सांगायची एकच गोष्ट तुम्हाला, ते आहे ना तुमचा खेळाडू तुमचाच आहे ना, त्याला विचारूनच सगळं केले. ओ सांगा जरा दादा तुमच्या भाषेत, मायनस केले की नाही केले. प्रत्येक संघाला सांगण्यात येते पंचांचे जे निर्णय असतील ना, असोसिएशनचे निर्णय, त्याच्या विरोधात जर कोणी जाऊन काय ऍक्शन घेतली तर संघ बाद करण्यात येईल त्या क्षणाला. असोसिएशन आपली तेवढ्यासाठीच केलेली आहे की प्रत्येकाला खेळायला संधी मिळावी आणि ते काही नियमांना बांधून धरून मिळावे म्हणून. या ठिकाणी फ्री हिट असेल. बाकीचे खेळाडू जे बाउंड्री रोडच्या बाहेर आहेत त्यांनी बाजूला बसून घ्यायचंय. बाकीचे संघ असतील त्यांनी. आणि विरेवाडी टीम डगआउट मध्ये जाऊन बसा. तिकडे उभं राहू नका असं कोणी, डगआउट मध्ये जावा. इकडे जे उभे आहेत घाटेवाडी त्यांनी बसून घ्यायचंय समोर इथं समालोचक कक्ष. डगआउट मध्ये जे दुसरं कोण संघ असतील त्यांनी त्या बॅटिंग संघाला डगआउट मोकळा करून द्या. निर्धाव चेंडू गेला या ठिकाणी. समोर उभे आहेत त्या सगळ्यांनी बसून घ्यायचंय. खेळाला अडथळा होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाहीये. डगआउट मध्ये जे संघ आहेत ज्यांची फलंदाजी असेल त्यांना बसू द्या. बाकीच्यांनी डगआउट मोकळं करून द्या, त्यांना पहिलं प्राधान्यानं. कमिटीच्या 4 जणांना जायचंय तिथं बघून द्यायचंय, अरे डगआउट मोकळं करू. पुढचा चेंडू या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. डगआउट मध्ये खाली करायचा आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 16 धावा आणि अजूनही 12 चेंडूत 16 धावांची गरज असेल ती विरेवाडी संघाला. संघ मैदानात सामना चालू ठेवायचा आहे. विरेवाडीचे खेळाडू तयार आहेत. तिथं बॅट्समन क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना उशिरा होणार नाही याची काळजी करायची आहे. इथून पुढच्या प्रत्येक सामन्याला एक इनिंग 20 मिनिटात संपवण्याचे निर्बंध असोसिएशन कडून सांगण्यात येत आहेत. कारण सर्व सामने वेळेत झाले पाहिजेत. एक इनिंग 20 मिनिटात संपवण्याचं टायमिंग देण्यात येत आहे. पुढचा गोलंदाज सुदेश, जे आपल्या संघासाठी सलामीचे फलंदाज म्हणून आले होते, ते आता गोलंदाजी धुरा सांभाळतात. त्यांचा सामना करतोय तो सतीश. हा चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेरून अवांतर धाव देऊन व्हाईट बॉल. एक धाव एका धावेची भर मिळते ते विरेवाडी संघाला. पुढचा चेंडू आई चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अजून एक अवांतर धाव मिळते ते विरेवाडी संघाला. बाहेरून आवाज करायचा नाही. खेळ मैदानात चाललाय. बाहेरचा खेळ चालवू नका कोणी. पुढचा चेंडू. या चेंडूवर अपील पंचाने फेटाळलंय. चेंडू जातोय निर्धाव. जातोय चेंडू या ठिकाणी. सामना करतोय सतीश सुदेश यांचा. इथून पुढच्या मॅच मध्ये या प्रत्येक षटकाराला 201 रुपये कल्पेश सपकाळ यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ऍक्शनवर फलंदाजाने आक्षेप घेतलेला आहे आणि थर्ड अंपायर बोलवले आहेत. पुढचा चेंडू तिसऱ्या पंचांच्या निगराणीखाली. पुन्हा एकदा चेंडू. चेंडू हा अवांतर धाव वाईड आहे, पण अपील आहे ती थर्ड अंपायर कडे यष्टीचित केलेली करून सांगितलं जाईल. फलंदाज यष्टीचित झालेला आहे. बाद आहे फलंदाज. चांगलं यष्टी रक्षण केलेलं आहे यष्ट्यांच्या मागे आणि बाद होऊन परतावं लागतंय ते विरेवाडीचा फलंदाज सतीश याला.
चांगलं यष्टीजीत हवेमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न करताना पाय पण हवेतच राहिला. निर्धाव रेषेच्या पाठीमागे न आल्यामुळे यष्टीजीत बाद होऊन परततोय तो सतीश. चांगलं यष्टीरक्षण. वाईट चेंडू होता पण त्या वाईट चेंडूवर अत्यंत चलाखीने चेंडू पकडलाय आणि यष्टीजीत केलंय आणि फलंदाज बाद केलाय तो घाटेवाडीचा यष्टीरक्षक. पुढचा चेंडू. हा चेंडू पटकावलाय. चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक येतोय खाली पण बॅलन्सिंग नसल्यामुळे चेंडू जातोय वन बाउन्स. चौकार. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर फटका लगावलाय तो विक्रम याने आणि आपल्या संघासाठी 4 धावा वसूल केल्यात आणि चांगला फटका म्हणावा लागेल. वाऱ्याच्या विरुद्ध मारून जाऊन केलेला हा आघात आणि हा मोठा फटका. टाकले होते गोलंदाजाने. दोन्ही चेंडूवर फलंदाज बाद करण्याचे किंवा धावा अडवण्याचे जे कौशल्य आहे ते क्षेत्ररक्षक करू शकलेलं नाही आणि 2 चौकार मिसफील्ड झालेले मनाबागतील आणि 2 चौकार गेलेले आहेत. या 2 चौकाराने विरेवाडी संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा झालेल्या आहेत धावसंख्या धावफलकावर. सुदेश यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू पण हा पंचांचा इशारा. अवांतर धाव वाईट. या षटकात अवांतर धावेचं मात्र एक सातत्य ठेवण्यात अपयश मिळतोय तो गोलंदाज आणि वाईट चेंडू. या षटकात एकूण 4 एक्स्ट्रा धावा अवांतर धावा देण्यात जो कमी पडतोय तो गोलंदाज म्हणून कारण 4 धावा अवांतर दिल्यात. विजयासाठी आता 4 धावांची गरज विरेवाडी संघाला आणि त्या 4 धावा रोखण्याचं आव्हान घेतलंय ते काळेश्वरी 11 घाटेवाडी या संघानं. निर्धाव चेंडू. हा चेंडू चांगला होता. अशा प्रकारचे चेंडू टाकण्याची गरज आहे ती या गोलंदाजाला कारण निर्धाव चेंडू संघासाठी एक विजयाची उमेद कायम राखून ठेवणार आहे कारण धावा अत्यंत कमी होत्या पण त्याही ज्या चांगली गोलंदाजी म्हणून चांगला. आणि हा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू तडकावलाय आणि हा जातोय षटकार आणि या षटकारासोबत जे संघाचा आहे तो विजय सुनिश्चित होतोय आणि विजय मिळवतोय तो संघ भैरवनाथ 11 विरेवाडी.